नवरात्रात अखंड दिव्याचे नियम काय आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे मातेचा किंवा दगडाचा दिवा नसेल तर तुम्ही पितळाचा दिवा वापरू शकता. अखंड दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही, तो पाटावर ठेवायचा आहे. किंवा जर तुम्ही घटासमोर दिवा ठेवत असाल तर त्याखाली अष्टदल कमळ काढायचे आहे आणि त्यावर 9 तांदळाचे दाणे ठेवून मग दिवा ठेवायचा आहे. हे अष्टदल कमळ तुम्ही धान्याने, फुलाने, कुंकवाने काढू शकता. अखंड दिव्याची वात कल्यावाची किंवा कापसाची असावी आणि ती 1.25 हाताच्या मापाची वात असावी. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा किंवा साजूक तुपाचा दिवा असावा. तेलाचा दिवा जर तुम्ही लावत असाल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावत असाल तर तो उजव्या बाजूला ठेवायचा आहे. 1.25 हाताच्या मापाची वात कशी बनवायची ह्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता.